कोल्हापूर शहरातील सर्वात खराब रस्ता म्हणून ओळख निर्माण झालेला कळंबा साई मंदिर पासूनचा ते चुवा बाजार वाशी नाका या दरम्यानचा जो रस्ता होता, या रस्त्यानं अक्षरशः नागरिक, वाहनधारक, या परिसरातील स्थानिक नागरिक हे हैराण झाले होते। कारण अनेक छोटे मोठे अपघात, त्याचबरोबर या रस्त्यावरून उठणारी धूळ, या धुळीमुळे या संपूर्ण परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास सहन करावे लागत होते। वाहनधारकांना अपघातांबरोबरच त्यांच्या शारीरिक व्याधींना देखील त्यांना सामना करावा लागत होता। मात्र अखेर कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या निधीतून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याचं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण बघू शकताय की या ठिकाणी संपूर्ण रस्ता जो आहे तो संपूर्ण रस्ता उखडून पुन्हा त्यावर आता नव्याने रस्ता केला जाणार आहे। यासाठी आमदार अमल महाडिक यांनी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था जी होती ती अशीच दयनीय होती। या रस्त्यावरून जात असताना नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन जावं लागत होतं। मात्र आता जर बघायला गेलं तर या रस्त्याचं संपूर्ण जे काम आहे ते आता प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। अनेक वेळा या रस्त्यांच्या बाबत आंदोलने झाली, सोशल मीडियावर देखील या रस्त्यावरून मीम्स तयार केले जात होते। त्यानंतर आता हा रस्ता जो आहे तो आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण काही नागरिकांशी संवाद साधूयात। काय त्यांचं नेमकं आता जे दुखणं होतं, इतक्या वर्षांपासून जे दुखणं सहन करत होते, त्यांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया असतात आपण त्यांच्याशी बोलूयात। दादा नमस्कार, इथेच राहताय? हो, इथेच राहतोय। काय वाटतंय आता या गेल्या कित्येक वर्षापासून हा रस्ता असाच होता, काय त्रास होत होता नागरिकांना? इथल्या रस्त्याचा त्रास एवढा होत होता की धूळ, ऍक्सिडेंट, रोजची रोज पडझड व्हायची, माणसे पडायची, लागायचं, खरं कुणीही दखल घेतलेला नाही। काय झाले, आता रस्ता करायलाय, आमच्या दृष्टीने तरी एक नंबर काम केले, चांगला आहे। धुळीचा त्रास पण वाचणार आता इथून पुढे, आणि आम्हाला धंदा करायला परत राहताना एवढी धूळ यायची की नको वाटायचं आहे रस्त्याला। खरं तर या रस्त्यावर अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या होत्या। रस्त्यावरून जाताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावं लागत होतं, पण आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे। एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? आता रस्त्याला कामाला सुरुवात झाली आहे, ते एक अभिनंदनास्पद गोष्ट आहे। कारण इतके वर्ष इथं रस्ता जो रखडलाय तो कशासाठी रखडलाय काय माहित नाही, परंतु आता जे चालू झाले काम त्याच्यासाठी एक नंबरच काम झाले। आता आम्ही इथं आमचा प्लंबिंग शॉप आहे, त्यासाठी दररोज इथं येणाऱ्या लोकांना त्यांनी भरपूर त्रास होता, खड्डे म्हणा, बाकी रस्ते अपघात, त्याच्यामुळे भरपूर त्रास होता लोकांना। मामा किती वर्ष काय प्रवास करताय का नाही या रस्त्यावर? पहिल्या आधी मी अभिनंदन करतोय की ज्यांनी रस्ता करायला घेतला त्यांनी, म्हणजे त्यांचा आधी त्या साहेबांचा आधी मी अभिनंदन करतो। त्यामुळे आता आम्ही पेट्रोल पंपावर काम करतोय, त्यामुळे कसं होतं प्रत्येक कस्टमर बाबा हे काय रस्ता, कसा काय रस्ता, असं म्हणजे प्रत्येक तोंडाला ऐकायला मिळते। आणि आता कस्टमर येणार ते खरोखर ते साहेबांचं अभिनंदन करणार। काय वाटते, कोणाच्या माध्यमातला रस्ता तुम्हाला काय याबाबत माहिती आहे का? ह्यो रस्ता अमल महाडिक साहेब यांच्या माध्यमातून होत आहे। भरपूर इथनं नेते मंडळी जातात, आमदार लोकांचा ताफा जातोय, मंत्री लोकांचा जातोय, पण कुणी या रस्त्याची दखल कधी घेतली नव्हती। पण अमल महाडिक साहेब किंवा महाडिक घराणे सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी कायम राहिलेला आहे, आणि आता त्यांच्या माध्यमातून रस्ता होतोय। साहेबांचा भरपूर आभार व्यक्त करतो, आभाराला शब्द नाहीत एवढी आमच्याकडनं प्रतिक्रिया आहे साहेबांसाठी। दादा काय सांगाल, आता हा रस्ता होतोय, काय प्रतिक्रिया येतो? किती वर्षांपासून हा रस्ता उखडलाय आणि तुम्हाला या रस्त्याचा स्थानिक नागरिक म्हणून काय त्रास होतो? अनेक वर्ष हा रस्ता प्रलंबित होता आणि कोल्हापुरातला अतिशय घाणेरडा रस्ता म्हणून अनेक इन्फ्लुएन्सरनी, अनेक समाज माध्यमांवर, वेगवेगळ्या माध्यमातून याच्यावर टीका देखील केली होती। पण आज एक समाधान मिळते एक नागरिक म्हणून, कारण अनेक वयस्कर लोकांना या धुळीचा श्वसनाचा त्रास होत होता, त्याचबरोबर अक्षरशः कंबरड मोडल आणि अनेक अपघातांना आमंत्रण देणारा हा रस्ता होता। आणि आमदार अमल महाडिक साहेबांच्या प्रयत्नातून असेल की जो काही आज याची सुरुवात झालेली आहे, आणि हे बघून एक समाधान वाटते कोल्हापूरचा नागरिक, कोल्हापूरचा रहिवासी म्हणून। आणि जर अशा पद्धतीनं आमदारांनी, खासदारांनी, प्रशासनानं जर ही सोयी सुविधा जर दिल्या, ज्या मूलभूत सुविधा आहेत, आणि जर त्या दिल्या असतील तर नक्कीच नागरिक त्यांचा यथोचित सत्कारही करतील, सन्मानही करतील, आणि त्यांना डोक्यावरही घेऊन मिरवतील। सोयी सुविधा दिलेल्या आहेत, नक्कीच हे स्वागतार्ह आहे।
नक्कीच आपण पाहिलं की कोल्हापुरातील प्रत्येक आमदार खासदार यांनी अशा प्रकारची कामं ज्या मूलभूत सुविधा सर्वसामान्य नागरिकांना द्यायला पाहिजे त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे रस्ते. त्या रस्त्यांचं आज जे काम होतंय त्या कामाच्या बद्दल नागरिकांच्या हृदयात एक समाधान व्यक्त होते. ताई, काय सांगाल, या रस्त्यावरून किती वर्ष प्रवास करताय? गेली 4 वर्ष याच रोडवरून प्रवास करतोय. कसा अनुभव होता? तुम्हाला पटणार नाही, म्हणजे 2-4 दिवसांपूर्वी मी अक्षरशः व्हिडिओ शूट केला, कारण माझ्या मुलाची शाळा इथेच आहे आणि या रोडवरती मोठी वाहतूक आहे. तुम्ही बघत असाल सगळे मोठे ट्रक आणि हेवी व्हेकल असतात इथे, आणि अशा परिस्थितीत लहान मुलाला मागे बसून आपण जेव्हा त्याला शाळेत सोडतो आणतो तेव्हा होताना म्हणजे तेव्हाची जी कसरत आहे ना, तर त्या इथून जाणाऱ्या प्रत्येक महिला पालक जी आहे ना, तर तिला जाणवेल. आणि कित्येक वेळा असे प्रसंग घडलेत, म्हणजे कित्येक महिला इथे पडलेल्या आहेत, असे प्रसंगही घडलेले आहेत. आणि अतिशय म्हणजे तुम्ही गाडी चालवायची का, तुम्ही नाकातोंडावरती आपला म्हणजे प्रोटेक्शन करायचं की तुम्ही खोकायचं काय, म्हणजे डोळ्यात पण ते जात आहे. खूप सारे अशा केसेस घडलेल्या आहेत. आता काय वाटतंय, आता रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे, एक नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? सुरुवात झाली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे खरं तर, पण त्या दर्जाचं ते काम झालं पाहिजे इतकी अपेक्षा प्रामाणिक आहे. असं नको व्हायला आज काम केलंय आणि साधारण एक जरी पाऊस पडला तरी आपल्याला माहितीये कोल्हापुरातल्या रस्त्यांची परिस्थिती काय होते, की एक पाऊस जरी मोठा आला तरी सगळं वाहून जातं. तर असं नको व्हायला, सुरुवात झाली आहे चांगली गोष्ट आहे, फक्त त्या कामाचा दर्जा पण योग्य असावा इतकीच अपेक्षा आहे. तर नक्कीच आपण काही नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या की नक्की या रस्त्याचा गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना जो त्रास होत होता तो कशा प्रकारचा त्रास होत होता आणि आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं नागरिकांनी कोल्हापूर दक्षिणचे जे आमदार आहेत, आमदार अमल महाडिक यांच्या माध्यमातून हा रस्ता आता पूर्णत्वास होतोय, त्यामुळे त्यांचे आभार नागरिकांनी मानलेत. मात्र दुसरीकडे काही महिला पालक नागरिकांनी आपल्यासमोर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या की जो रस्ता आता केला जातोय याचं कौतुकच आहे, मात्र त्यामध्ये दर्जा देखील टिकवणं हे महत्वाचं असल्याचं देखील त्या ताईने आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.